जय हो, 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 हो. माधवी सुटलो या भानगडीतून. खरंच हो, सारखा प्रश्न पडायचा किती आणि कसं खोटं बोलणार मेघनांशी. बरं कसं आहे, प्रत्यक्ष जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा सांभाळायला तुम्ही असता, पण फोनवर भंबेरी उडायची ना माझी. आणि तुम्ही सारखं मलाच पुढे करायचा, घ्या फोन घ्या फोन घ्या फोन करत. हसू नका, केवढी पंचायत व्हायची माझी. पण जय हो, मजा आली की नाही एकंदर. खूप मजा आली खरं. मला ना खरंच सांगतो हो माधवी, मला ना आपल्या जावई बापूंची कमाल वाटते हो. जावई बापूंनी कमालच केली, पण माझं मन मात्र थोडं खट्टू झालं होतं. अहो मला वाटत होतं आता मेघनांबरोबर राहायचं म्हणजे तिचे मनसोक्त लाड पुरवता येतील. पूर्वी आपल्याकडून खूप चुका झाल्या आहेत हो, त्या सुधारता येतील. आपल्या दोघांच्या नोकरीच्या व्यापामुळे तिला आपला सहवासच मिळत नव्हता आणि आपल्यालाही तिचा सहवास मिळत नव्हता. एकत्र राहून ते कुटुंबाचं सुख असतं ना, ते आपल्याला उपभोगता आलं असतं. पण हरकत नाही हो, जय हो, हरकत नाही हो, हरकत नाही. पण जावई बापू मेघनांसाठी किती करतायत हे आपल्यासाठी महत्वाचं नाही का हो? त्या दोघांच्यातलं एकमेकांवरचं प्रेम हे आपल्यासाठी महत्वाचं नाही का हो? आपण जाऊया ना टूरला, निघून जाऊया मस्तपैकी. नाहीतरी नानासाहेबांना मी प्रपोजल दिलेलंच आहे, हो की नाही? ते मेघनांच्या या बदलीच्या भानगडीमुळेच त्यांनी पोस्टपोन केलं होतं ना. हा, मग आता जायला हरकत नाही, आता कुठलीच अडचण नाहीये. जय हो. खरंच हो, तुम्ही ना उद्याच त्यांना फोन करा. जय हो. पण माधवी, काय हो? जायचं कुठे हो? तुम्हीच ठरवा हो काय ते. नाही नाही नाही, आयुष्यभर मीच सगळे डिसिजन्स घेत आलोय. आता तुम्ही सांगायचं. एक मिनिट, माझ्याकडे ना ट्रॅव्हल कंपनीचे ब्रोशर्स आहेत, मी ते घेऊन येतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही शांतपणे ते वाचा आणि मग तुम्ही ठरवायचं कुठे जायचं ते, कळलं? आणि बरं का माधवी, आपल्या दोघांसाठी फर्स्ट क्लास पैकी आलं घालून चहा करू. वा वा. जय हो, जय हो. मी खुश आहे हो माधवी, मी खुश आहे. थांबा, आलोच हा, आलोच. असंच लक्ष असू द्या बाबाजी. जय हो. मेघना, ऐक ना. हा, मी काय म्हणतो, अगं हे घे. ऐक ना. हो, होय. ऐकतेय. बरी आहेस ना तू? हा? सगळी कामं आजच करायची गरज आहे असं काही नाहीये. अरे सगळं घर आवरायचं राहिलंय, अजून खूप कामं बाकी आहेत. अरे मग करूया ना, करायचीच आहेत, आपल्यालाच करायची आहेत सगळी कामं. हं? जे काही सामान लागणार आहे ना ते उद्या आणूया. माय डिअर हजबंड, आपल्याला परवापासून ऑफिस जॉईन करायचं आहे ना, लक्षात? अरे हो यार, 2-3 दिवस आधी यायला हवं होतं ना. चाललं असतं खरं, पण तो लोणावळ्याचा सेमिनार बुडाला असता ना रे. हे पण मस्त होतं ना सरप्राईज. टू गुड. आपण दोघंच इथे वर्षभर राहणार आहोत, ही कल्पनाच किती एक्साइटिंग आणि चार्मिंग आहे. आता नानाबाईंना फोन करतो आणि त्यांना सांगतो की मेघना म्हणत होती सासू सासऱ्यांच्या छळातून सुटका झाली माझी. हे अरे आदित्य, अच्छा असं आहे का? ठीक आहे, मग मी पण नानामाईंना फोन करून सांगते की आदित्य म्हणतोय मी सुद्धा आई वडिलांच्या दडपणातून मुक्त झालो. होय. हे नाही 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 नाही, चेष्टेत सुद्धा असं बोलता कामा नये आपण. किती गोड आहेत ते दोघे, उलट आपण मिस करणार आहोत त्यांना. येस आय नो. हे मेघना सोड यार तू. अरे दूर अरे? सोड. चल पुण्यात कुठेतरी भटकायला जाऊ. अरे वेडा आहेस का तू आदित्य? परवापासून ऑफिस जॉईन करायचं आपल्या दोघांना. घरची कामं, ऑफिसची कामं सगळं आपल्या दोघांनाच करायचं, नंतर वेळ नाही मिळणार. त्यापेक्षा आताच आवरा ना, जेवढं होतं तेवढं. अरे वेडपट, तेच म्हणतोय मी, नंतर वेळ मिळणार नाहीये भटकायला. अरे घरातली कामं काय, झाला थोडाफार पसारा तर कोण ओरडताय का आपल्याला? हा, थोडे दिवस बेशिस्तीच्या चैनीची मजा घेऊया. आज रात्री डिनरला कुठेतरी बाहेर जाऊया, नंतर पुण्यात भटकूया, एन्जॉय करूया.